विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्ही करतच नाहीये. हो, बरीचशी मुलं ऑर्गॅनिकला हातच लावत नाहीत. खूप अवघड आहे, आम्हाला जमत नाही, रिएक्शन्स खूप अवघड आहेत, असा त्यांचा प्रश्न असतो. मुद्दा असा आहे, की ऑर्गॅनिक ते बोर्डच्या एक्झामला जे प्रश्न येतायत, ते अतिशय सोपे असतात. सीईटीत तर 4-5 सेकंद खूप झाले. 6 सेकंदात एक प्रश्न सुटू शकतो, लक्षात घ्या. बरं, आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही. इमिडिएटली मला सुरुवात करायचं आहे. पहिला टॉपिक कुठला आहे? तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे ना, त्यातले मी प्रश्न घेणार आहे 10. पण कुठले घेणार आहे? पी-वाय-क्यू आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्ही काहीच जरी अभ्यास केला नसेल आत्तापासून, तर आत्तापासून तुमची सुरुवात होणार आहे आणि त्याचा फायदा नक्की तुम्हाला होणार आहे. पहिला क्वेशन आहे काय वाचा? लेटेस्ट जुलै 2025 आत्ता जी परीक्षा झाली जुलै महिन्यात, त्यातला प्रश्न आहे तो वाचा. Which metal is used in the preparation of Grignard's reagent? मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न जेव्हा लिहिला ना, तेव्हा मी एका मुलाला तो प्रश्न विचारला. नवीनच स्टुडंट आहे बरं का. तो म्हणला पॅलॅडियम. ओके. दुसऱ्या स्टुडंटला विचारलं तो म्हणला आठवत नाही, माहीत नाही. नवीन स्टुडंट आहेत लक्षात घ्या. पण एक जुना स्टुडंट आहे तो पटकन म्हणला मॅग्नेशियम. सोपं आहे ना सांगा बघू. अरे ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे मॅग्नेशियम मेटल त्यात यूज होतं. आता मी तुमचा वेळ घेणार आहे लक्षात घ्या. Alkyl magnesium halide is known as Grignard's reagent. विचारतील तुम्हाला व्हॉट इज Grignard's reagent? अल्किल मॅग्नेशियम हालाइड. दुसरी गोष्ट जर अल्किल हालाइडची रिएक्शन ओके मॅग्नेशियम मेटल बरोबर तेही इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर केली की हा प्रॉडक्ट तयार होतो. ओके बघा Grignard's reagent तयार होतो. आता प्लीज नीट ऐका. ग्रिग्नार्ड्स रिएजनची रिएक्शन जर फॉर्मलडिहाइड बरोबर झाली, कशा बरोबर झाली? फॉर्मलडिहाइड बरोबर झाली की प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. फॉर्मलडिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्या, सेकंडरी अल्कोहोल तयार होतं. त्याची रिएक्शन जर कीटोन बरोबर झाली तर टर्शरी अल्कोहोल तयार होतं. याची रिएक्शन कार्बन डायऑक्साइड बरोबर झाली की ज्याला ड्राय आईस सुद्धा म्हणतात. ड्राय आईस की ऍसिड तयार होतं. गंमत तुमच्या लक्षात आली का बघा. पण अल्किल म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजनची रिएक्शन जर वॉटर बरोबर झाली, जर NH3 बरोबर झाली, जर बघा मी तुम्हाला सांगतो अमोनिया बद्दल झाली किंवा मिथिल अल्कोहोल तर याचा प्रॉडक्ट परत तुम्हाला हायड्रोकार्बन मिळतो म्हणजे अल्केन तयार होतं. म्हणजे एक प्रश्न, पहिला प्रश्न वाय लर्न मधला पहिला प्रश्न मी हा घेतला होता. पण तुम्हाला मी एवढं करायला होतो रे. कुठलं मेटल यूज होतं? मॅग्नेशियम मेटल. ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय? Alkyl magnesium halide is known as Grignard's reagent. How Grignard's reagent is prepared? When alkyl halide reacts with magnesium metal in presence of dry ether, then Grignard's reagent is prepared किंवा obtained. आणि ग्रिग्नार्ड पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेगळ्या रिएक्शन्स आहेत. पण या तिन्ही रिएक्शनचा प्रॉडक्ट तोच आहे. म्हणजे समजा मी इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतलं. इथिल म्हणजे कार्बन 2 आहेत. मग इथेन तयार होणार. C2H5 मध्ये एक ऍड केला C2H6 इथेन. म्हणजे ग्रिग्नार्ड पासून मी अल्केन तयार करू शकतो. त्याचबरोबर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल आणि हे सुद्धा तयार होतं. ओके. बर ग्रिग्नार्ड्स रिएक्शन जे आहे, ओके ग्रिग्नार्ड्स रिएजंट जो आहे त्याचा वापर करून मी बेन्झोफिनॉन सुद्धा तयार करू शकतो. बेन्झोफिनॉन. ओके त्यासाठी मला बेन्झोनाइट्राइल यूज केलं पाहिजे. म्हणजे मी तर लिहित नाही तुमका जागा नाहीये. पण एवढं सगळं केलं. हा क्वेश्चन ईझी होता ना. हा क्वेश्चन ईझी होता. मग मी तुम्हाला अजून विचारेल मग सोडियम मेटल कुठं यूज होतं? सोडियम वुड्स फिटिक रिएक्शन मध्ये. मॅग्नेशियम मेटल कुठं यूज होतं? ह्या ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये. पॅलाडियम ऑन BaSO4 कुठं यूज होतोय? तर रोसेनमंड रिडक्शन मध्ये. आलं का लक्षात? प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस कुठे यूज होतंय? तर कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये H2SO4 तयार होत असताना. म्हणजे कुठलं मेटल कुठं यूज होतंय? मी तुम्हाला सांगतो हेबर्स प्रोसेस मध्ये होमवर्क देतोय मी. होमवर्कसाठी वायवाचा हे सगळे जे प्रश्न मी तुम्हाला विचारले, हे वायवा सीरीजचं पहिलं लेक्चर बघा. वायवा सीरीजचं पहिलं लेक्चर बघा. तुम्हाला बघायचंच आहे लक्षात घ्या. सगळं कव्हर होईल. झाला पहिला प्रश्न क्लिअर? चला दुसऱ्याकडे जाऊया आपण प्रश्नाकडे. 2023, 24 ला हे प्रश्न आले. त्यांनी ग्रुप विचारलेत. आता विनाइल ग्रुप विचारलाय. अरे ऑप्शन आहे, MCQ आहे. विनाइल ग्रुप म्हणजे 2च कार्बन आणि दोघांमध्ये डबल बॉन्ड संपलं. पुढे विनाइल ब्रोमीन असेल, ब्रोमाइड असेल तर Br, विनाइल अल्कोहोल असेल तर OH, विनाइल सायनाइड असेल तर CN.
बरं बेन्झिल ग्रुप ओळखायचा आहे म्हणजे बेन्झिन रिंगला CH2 ग्रुप असेल डॅश असेल तर तो बेन्झिल. ओके. पण तो इथं जर मी हॅलोजन OH घेतलं तर बेन्झिल अल्कोहोल तो प्रायमरी आहे. पण ह्या 2 हायड्रोजनच्या ऐवजी मी अल्किल ग्रुप अटॅच केलं तर सेकंडरी, टर्शरी सुद्धा कन्व्हर्ट होऊ शकतात. अलील म्हणजे बघा, अलील म्हणजे काय की फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 हा हायब्रिडायझर असणार आहे. आणि त्याच्यानंतरचा जो कार्बन आहे त्याच्या पुढे डबल बॉन्ड पाहिजे. म्हणजे हे झालं अलील. मग अलील ब्रोमाइड, अलील क्लोराइड याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सीडीत आलेत. आणि इथे पण विचारलंय अलील कुठलं आहे ते. मग 4 प्रश्न झाले बघता बघता आपले की जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होते रिएक्शन कुठे विचारले. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा सोडियम मेटल कुठे युज होतं? वुड्स फिटिंग आणि वुड्स फिटिंग मध्ये बरोबर आहे. मग मी तुम्हाला सांगतोय जरा होमवर्क देतोय. जुलै 23 ला असा प्रश्न नव्हता विचारला रिएक्शन्स विचारली होती लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो RX प्लस सोडियम मेटल प्लस XR ओके ड्राय इथर म्हणा तुम्ही आणि इथं काय होणार आहे की ट्वाइस NaX वेगळं होणार आणि हायर अल्केन तुम्हाला मिळणार आहे. ओके. आता हा जो R ग्रुप आहे हा एक अल्किल असेल आणि एक अरिल असेल बेन्झेन रिंग असेल तर त्याला वुड्स फिटिंग म्हणायचं. दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप असतील तर वुड्स रिएक्शन. दोन्हीच्या दोन्ही बेन्झीन रिंग असतील तर डायफिनिल तयार होईल तर. दोन बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच होतील तर ती फिट्टिंग रिएक्शन. दोन्हीची दोन्ही बेन्झीन रिंग असेल तर फिट्टिंग रिएक्शन. आलंय सीईटी ला मार्क्स ऍप्लिकेशन ओपन करा प्रश्न सापडतील. हे जे घेतोय ते प्रश्न इमिजिएटली तुम्हाला करायचे हे लक्षात घ्या. मग हा प्रश्न पण सोपा आहे. सोडियम मेटल मी तुम्हाला सांगतो अरे नेम रिएक्शन्स करा ना पहिलाच व्हिडिओ आहे याचा. नेम रिएक्शन्स आपले 8 व्हिडिओ आहेत तुम्हाला ते करायचे. वायवा सिरीज करायचे नेम रिएक्शन्स करायचे पण पहिले 5 प्रश्न सोपे होते. हाच प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. पुढचा बघा ना प्रश्न काय आलाय. हा ऑर्गॅनिक मधलाच आहे ना. टॉपिक तोच आहे. DDT. मग मी तुम्हाला सांगतो मग CFC पुन्हा क्लोरोफॉर्म. ओके. म्हणजे CHCl3, CH2Cl2 हे जे आहेत ना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शेवटच्या 2 पेजेस वरती ना हे CFC, DDT याचे ऍडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस, फायदे, तोटे, यूज सगळं दिलंय. तुम्हाला करावंच लागेल. आता DDT चा फुल फॉर्म विचारलाय तो आहे डायक्लोरो ओके डायफिनिल पुन्हा ट्रायक्लोरो इथेनॉल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो डायफिनिल मला अगोदर काढायचं आहे. डायफिनिल बघा डायफिनिल मग अशीच आपण बघितलं होतं बरं का किंवा बायफिनिल म्हणा बरं का. ओके. हे दोघं एकमेकाला अटॅच आहेत. पण इकडे एक क्लोरीन बरोबर इकडे एक क्लोरीन. ठीक आहे. इथेन म्हणजे 2 कार्बन ही लाईन इथेन इंडिकेट करते आणि याला 3 क्लोरीन आहेत. झालं की क्लोरीन, क्लोरीन आणि क्लोरीन. मग हे DDTचं आता बघा फुल नेम विचारले की नाही स्ट्रक्चर काढायला होतील. युजेस विचारतील. DDTच्या ऐवजी आता गॅमा आयसोमर ऑफ BHC यूज करतात त्याला लिंडेन म्हणतात. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये. DDTच्या ऐवजी DDT पर्यावरणाला हानिकारक आहे. मग त्याचा यूज आपल्या देशात होतो बाकी कुठेही होत नाही लक्षात घ्या. मग त्याच्याऐवजी गॅमा आयसोमर ऑफ बेन्झीन हेक्साक्लोराइड यूज होतो त्याला गॅमॅक्झेन सुद्धा म्हणतात किंवा लिंडेन ग्रीन केमिस्ट्रीमध्ये शोधा. झालं किती प्रश्न? मग आता सीईटीत काय आलंय माहितीये का की DDT मध्ये क्लोरीन ॲटम किती असतात? 5 क्लोरीन ॲटम असतात. फुल फॉर्म विचारतील, स्ट्रक्चर विचारतील. असे ईझी क्वेश्चन्स पाहिजेत का सांगा? मी प्रत्येक टॉपिकचे देईन तुम्हाला ना. ऑर्गॅनिक आजच फिनिश करूया आपण. तुम्हाला खूप अभ्यास दिलाय बाबा, खूप अभ्यास दिलाय. हे का थोडा अभ्यास आहे? हा थोडा अभ्यास नाहीये. हे रिएक्शन्स खूप आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सगळं क्लासिफिकेशन करायचंय. पुस्तकाच्या बाहेरचं कुठलंही एक्झाम्पल सीईटी मध्ये कुठे येत नाही लक्षात घ्या. आता मला ना पुढचा प्रश्न घ्यायच्या अगोदर की नाही मला पुस्तक ओपन करायचंय बरं का. आपलं टेक्स्ट बुक ओपन करायचंय केमिस्ट्री 12 ओके केमिस्ट्री 12 स्टँडर्डचं ओके आणि त्याच्यात मला आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तोच टॉपिक ओपन करायचा आहे. ओके आणि मला बघायचं आहे रे मला थोडंसं बघायचंच आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 210 ओके हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 20 ओके. हां, आता मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघतोय बरं का. इथे जे नावं दिलेत ना त्यांनी हे बेन्झिली वगैरे हेच परीक्षेत आलंय. ओके. हेच परीक्षेत आलेली आहेत नावं बरं का. मी याचं ना आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर कुठे दिलंय का बघतोय बरं का. पुस्तकात ऑब्व्हियसली आय-यू-पी-ए-सी असतंच बाळांनो. पुस्तकात आहे तिथं दिलंय का? इथं दिलंय आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर बरं. आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर. तुम्हाला काय करायचं सांगतो. इथे जी एक्झाम्पल्स दिलेत ना ही सगळीच करायची बघा. अलील ब्रोमाइड, विनाइल क्लोराइड हेच बेन्झिल आयोडाइड हेच परीक्षेत आलेलं आहे. हेच प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. चला मी आता नेक्स्ट क्वेश्चन कडे तुम्हाला नेतोय. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा लक्ष द्या. आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर विचारलंय. कीटोन आहे.
हा कीटोन आहे, कीटोन आहे. म्हणजे हे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडच्या आययुपीएसी मध्ये पण असू शकतं. ऍसिटोफिनॉन आहे बाळांनो. CH3 ग्रुप म्हणलं की एसी. आययुपीएसी ने ना फिनॉल, ओके, बेन्झोनाल्डिहाइड, बेन्झोइक ऍसिड हे नेम एक्सेप्ट केलेत बरं का. तसं ऍसिटोफिनॉन सुद्धा एक्सेप्ट केलंय. हा बघा, CH3 ऍसिड ग्रुप आहे. हे फिनिल ऍसिटोफिनॉन. पण कीटोन आहे तो. पण ह्याला 1 नंबर दिला तर ह्याला 2 नाही. मग 2 क्लोरो ऍसिटोफिनॉन हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. मग तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे आययुपीएसी नेम्स करायचे पुस्तकातलेच करायचे फक्त. बघता बघ 8व्या प्रश्नापर्यंत आलो. नाही घेणार 8वा प्रश्न. व्हॉट इज ग्रिग्नार्ड्स रिएजन? Alkyl magnesium halide is Grignard's reagent. How it is prepared? Grignard's reagent is prepared by action of magnesium metal on alkyl halide in presence of dry ether. Guys, तो आलाय प्रश्न, आलाय प्रश्न. मग चला आता व्हॉट इज इफेक्ट ऑफ, मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज इफेक्ट आणि यूज ऑफ DDT, CFC, CHCl3 आणि लास्ट पेज म्हणतोय मी. लास्ट पेज वर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये जेवढे युजेस वगैरे दिलेत ऍट एनी कॉस्ट करा. पण थांबा की या टॉपिक मध्ये अजूनही इझी क्वेश्चन्स आहेत ना. SN1 SN2 डिफरन्स करा ना. SN1 SN2 डिफरन्स कराच. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा प्रश्न करा. इनॅन्शिओमर, ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डेक्स्ट्रोलेटरी, लिओ रोटेटरी, कायरल कार्बन ऍटम, असिमेट्रिक कार्बन ऍटम, या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला करायच्या आहेत. तर त्याचबरोबर बॉइलिंग पॉइंट, त्याचबरोबर बॉइलिंग पॉइंट सुद्धा तुम्हाला हा पॉइंट करायचा आहे. आता हे मार्क्स ऍप्लिकेशन दी बेस्ट ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. याच्यावर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जायचं, लक्षात घ्या. याच्यावर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हला जायचं, हॅलो अल्किन्स, हॅलो अरिन्स म्हणूया आपण. आणि याच्यामध्ये तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज हॅलो अरीन विचारलंय. आता हे आत्ताच हे रिएक्शन्स वगैरे तुम्ही घाबरू नका बिलकुल बरं का. मला दाखवायचंय तुम्हाला की अतिशय सोपे प्रश्न बॉइलिंग पॉइंटचा होता बरं का. बेन्झिलिक हलाइड कुठला विचारलंय, बेन्झिलिक विचारलंय, क्लासिफिकेशनचा. फिट्टिक रिएक्शन कुठले विचारलंय, दोन्हीच्या दोन्ही बेन्झिन रिंग असेल तर फिट्टिक रिएक्शन. आता दोन्हीच्या दोन्ही बेन्झिन रिएक्शन कुठं, इथं बघा एक, इथं एक अल्किल आहे, नको आहे मला. दोन्ही अल्किल नको आहे मला, अल्किल नको. अरे हेच बरोबर आहे, येणारच बरोबर, येणारच. फिटिंग म्हणलं की दोन्ही पण बेन्झिन रिंग येणार. ओके. वुड्स म्हणलं की दोन्ही पण अल्किल येणार. वुड्स फिटिंग म्हणलं की कळालं का? ऑप्टिकल आयसोमेरिझम. तुम्हाला सांगतो रिएक्शन एक वेळ जाऊ दे, रिएक्शन राहू दे, 2 मिनिटं थांबतो मी. रिएक्शन मी घेतल्या आहेत आत्ताच, लक्षात घ्या. मला अगोदर काय पाहिजे तुमच्याकडून, इझी क्वेश्चन तुमच्याकडून आले पाहिजेत. रिएक्शन अ रियल हालाइड विथ सोडियम मेटल आणि बायफिनिल फिट्टिकच ना. मग अशी डाय फिनिल, मी बायफिनिल, दोन्हीचा अर्थ तोच आहे. बरोबर आहे 100%. कारण विचारलंय काय, फिटिक रिएक्शन कुठले. अलिलिक कुठलं नाही असं विचारलंय. अलिलिक आपण आत्ता शिकवलं होतं. हा अलिलिक आहे. कारण बेन्झिन किंवा हॅलोजनच्या कार्बनला तिथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत आणि त्याच्यानंतर डबल बॉन्ड आहे. इथं सिंगल बॉन्ड आहे आणि नंतर डबल बॉन्ड आहे. इथं सिंगल बॉन्ड आहे पण त्याच्यानंतर लगेच डबल बॉन्ड नाहीये. मग हा नाहीये, हा नाहीये. आला का कॉन्फिडन्स थोडाफार? म्हणजे तुम्ही क्लासिफिकेशन करताय ना, मी मगाशी फळ्यावर जे प्रश्न लिहिलेत ते बोर्डचे लिहिलेत आणि हे सगळे सीईटीचे आहेत बाळांनो, सीईटीचे आहेत. म्हणजे तुमचा अभ्यास योग्य दिशेनं सुरू आहे. हं, हं, हं. एक आहे ब्रोमोबेन्झीन म्हणजे अरिल ग्रुप, एक आहे ब्रोमोमिथेन म्हणजे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप आणि अरिल ग्रुप वुड्स फिटिक रिएक्शन. करेक्ट आहे. वुड्स फिटिक म्हणजे किती किती सांगतो, लक्षात घ्या. किती सोपे प्रश्न आहेत. आणि त्यात अजून मी तुम्हाला दिलं नाही बघा, सेम प्रश्न रिपीट आहे. अरिल हलाइड आणि अल्किल हलाइड. अरिल आणि अल्किल वुड्स फिटिक दोन्ही असतील तर. मग आता मी काय म्हणतोय, करताय आता चांगली तयारी. चला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण आता अभ्यासाला. नेम रिएक्शन्स हवे आहेत तर त्या मी घेतले. काय करायचे तुम्ही? त्यात होतंय सगळं नेम रिएक्शन्स मध्ये. मग ह्यात काय करणार तुम्ही? डेफिनेशन, क्लासिफिकेशन, आययुपीएसी नॉमेनक्लेचर, ग्रिग्नार्डच्या रिएक्शन्स इझी, वुड्स फिटिंग करायचं आहे तुम्हाला. सँड मेयर्स पण आहे त्याच्यात. फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन, असायलेशन रिएक्शन शेवटी. इझी क्वेश्चन्स अगोदर करा, युजेस वगैरे. ऑल द बेस्ट.